मोखाडा सातुर्ली रस्त्यावर सकाळी एक भीषण अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव येथील 13 विद्यार्थी खासगी पिकअप वाहनाने क्रीडा स्पर्धेसाठी मोखाड्याला जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद केंद्र शाळा मोखाडा येथे आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिंपळगाव येथील विद्यार्थी सकाळी प्रवासाला निघाले होते। मोखाडा सातुर्ली मार्गावर अचानक वाहनाचा ताबा सुटला आणि गाडी पलटली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना मदत केली आणि रुग्णालयात दाखल केले। जखमी विद्यार्थ्यांची स्थिती या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। 7 विद्यार्थ्यांना वाडा येथे संदर्भित करण्यात आले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय PSC मध्ये उपचार सुरू आहे। उर्वरित जखमी विद्यार्थ्यांवर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। पालकांमध्ये भीती व संताप। शाळेच्या क्रीडा स्पर्धेसाठी जात असताना घडलेल्या या अपघातामुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे। वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी होते का, तसेच वाहन सुरक्षित होते का याचा तपास पोलीस करत आहेत। अपघातांची वाढती संख्या आणि आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न। मोखाडा परिसरात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे। मात्र या आदिवासी व दुर्गम भागात अद्याप सुसज्ज आणि आधुनिक सोयींनी युक्त रुग्णालय उपलब्ध नसल्याने ही गंभीर बाब आहे। गंभीर जखमींना तातडीच्या उपचारासाठी दूर नाशिक येथे हलवावे लागत असल्याने अनेकदा जीविताला धोका निर्माण होतो। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्ते सुरक्षा, शाळेत सहलींसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि मोखाडा परिसरात सुसज्ज रुग्णालय उभारण्याची जोरदार मागणी केली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।